पश्चिम बंगालसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय। महिलांना दरमहा 3,000 रुपये देणार असं या जाहीरनाम्यात म्हटलंय। बेरोजगार तरुणांना सुद्धा दरमहा 3,000 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे। समान नागरी संहिता 6 महिन्यात लागू करणार असं देखील जाहीरनाम्यात म्हटलंय। कर्मचाऱ्यांना 45 दिवसात 7वा वेतन आयोग लागू करणार असल्याचं सुद्धा भाजपच्या या जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे पत्र प्रसिद्ध करताना सांगितलंय, गेली 15 वर्ष बंगालच्या लोकांसाठी दुःस्वप्नासारखी होती। ममता घुसखोरांच्या माध्यमातून तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यात। आम्ही घुसखोरांना शोधून काढू, त्यांना संपवू आणि हद्दपार करू असंही ते म्हणाले। राज्यामध्ये 23 आणि 29 एप्रिलला 2 टप्प्यात मतदान होणार आहे आणि निकाल 4 मे रोजी जाहीर होईल।